नमस्कार. महाराष्ट्र माझावरती सर्वांचं स्वागत. आजचा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा. आपण बघतोय गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाज सातत्यानं लढतोय किंवा सातत्याने आपली बाजू राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मग ते आंदोलनाच्या माध्यमातून असो किंवा मग ते मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून असो. आपण जर बघितलं, सध्या मराठा आरक्षण हे देण्याचा अनेक वेळा प्रयत्न राज्य सरकारनेही केलेला होता. त्याचंच उदाहरण आपण देवेंद्र फडणवीस यांचं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची ज्यावेळी मुख्यमंत्री पद होतं त्याचवेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं. त्याचबरोबर त्याचं प्रमाणपत्रही निघत होतं. मात्र कालांतराने हे आरक्षण रद्द झालं आणि याचाच परिणाम कोणीतरी देवेंद्र फडणवीस किंवा भाजपने विरोधकावरती ठेवला, म्हणजेच राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावरती ठेवला आणि आपला जो काही आरक्षणाचा मुद्दा दिलेला होता ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलेलं नव्हतं. याच्यातून आपला फासा मोकळा करून घेतला. आपण जर बघितलं तर या सर्व गोष्टीमध्ये एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग ते सत्तेत असलेलं सरकार असू द्या किंवा विरोधक असू द्या, विरोधक आहेत तोपर्यंत ते मराठा समाजाच्या बाजूने बोलतात आणि ज्यावेळी ते सत्तेत जातात त्यावेळी ती कोणाची बाजू घेत नसतात आणि ज्यावेळी सत्तेत नसतात त्यावेळेस मात्र शेतकरी असो किंवा मग ते मराठा समाज असो यांची बाजू घेतात. आता आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ होता त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं. ही एक चांगली बाजू होती. मग ते सर्वोच्च न्यायालयामध्ये का टिकलेलं नाही याच्यावरती कोणी विचार केला का? याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं की हे आरक्षण आम्ही दिलेलं होतं, मात्र हे आरक्षण विरोधकांनी ठेवलेलं नाही. म्हणजेच उद्धव ठाकरे असो किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस असो, यांचं जेव्हा सरकार सत्तेमध्ये होतं याच वेळी त्यांनी या आरक्षणाचा पूर्ण एक प्रकारचा भाग काढून टाकला असं सध्या देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मग खरंच हे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळे हे आरक्षण रद्द झालेलं आहे का खरंच याच्यामध्ये काही त्रुटी आल्यामुळेच ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं? ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सध्या मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी सातत्याने झटत आहेत. त्याचबरोबर याच्यावरती महाराष्ट्र सरकारने हे संजय शिंदे नावाची समिती नेमलेली आहे आणि या संजय शिंदे नावाच्या समितीमातून किंवा संजय शिंदे नावाच्या समितीच्या माध्यमातून आरक्षण हे कशा पद्धतीने मिळेल किंवा या आरक्षणासाठी कशा पद्धतीने पाठपुरावा करावा लागेल किंवा या आरक्षण मिळण्यासाठी किंवा त्या कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी आणि त्याचबरोबर कायद्याच्या चौकटीमध्ये बसून ते संविधानाप्रमाणे आरक्षण टिकून राहण्यासाठी याच्यावरती कशा पद्धतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यासाठीच ही संजय शिंदे नावाची समिती सध्या महाराष्ट्र सरकारने नेमलेली आहे. त्यामुळे सध्या राज्य सरकार म्हणत आहे की आम्हाला काहीसा वेळ लागणार आहे, तुम्ही तो वेळ आम्हाला देणं गरजेचं आहे. कारण हे आरक्षण जर खरंच टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला भक्कम पाया भरून काढणं गरजेचं आहे. या आरक्षण टिकण्यासाठी आम्हाला जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टीवरती आम्हाला फोकस करावं लागेल, तेव्हाच ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल असं सध्या राज्य सरकार म्हणत आहे. तर दुसरीकडे आपण एक महत्त्वाची बाजू लक्षात घेण्यासारखी आहे. हे आरक्षण जर टिकवायचं असेल तर सर्वोच्च न्यायालय असो किंवा संविधानाच्याही काही महत्त्वाच्या बाजू आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. संविधान म्हणत आहे की 50% वरती मर्यादेही आपल्याला देता येणार नाही. मग 50% जर वरती मर्यादा जात असेल तर मग कशा पद्धतीचा हे अभ्यास करणार आहेत, मग कशा पद्धतीने हे आरक्षण देणार आहेत किंवा मग काही संविधानामध्ये बदल करणार आहेत का, याही गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. मग याच्यापेक्षा संजय शिंदे नावाच्या समितीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या पद्धतीने संविधानामध्ये अट आहे की 50%च्या वरती आरक्षण देता येणार नाही, या 50%च्या मर्यादेवरती काहीतरी विचार करणं सध्या गरजेचं आहे. तेव्हाच कुठेतरी हे मराठा समाजाला आरक्षण भेटेल. आपण बघतोय सध्या जरांगे पाटील आरक्षणासाठी सातत्याने तडपडत आहेत आणि सातत्याने ते उपोषणही करत आहेत. मात्र राज्य सरकारही याच्यावरती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जरांगे पाटील सध्या थांबण्याच्या तयारीत नाहीत, ही आपल्याला सातत्याने दिसून येत आहे. मग येणाऱ्या काळामध्ये या आरक्षणाचा मुद्दा नेमका कशा पद्धतीने मार्गी लावला जाऊ शकतो या गोष्टीचा जर विचार केला
तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षण द्यायचं असेलच तर एकतर ओबीसी समाजामधून द्यावं लागेल असं अनेक वेळा आपल्याला चर्चेमधून दिसून आलं. तर याच्यावरती ही सध्या एक प्रकारचं जे काही ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ आहेत हे सध्या आडवे येत आहेत असं सध्या मराठा समाज असो किंवा जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. मग विषय असा होऊ शकतो की एक तर राज्य सरकार म्हणते 50%ची किंवा संविधान म्हणत आहे 50%ची मर्यादा आपल्याला ओलांडता येणार नाही. तर दुसरीकडे राज्य सरकार म्हणतंय एकतर ओबीसी समाजामधून आरक्षण द्यावं लागेल असं अनेक वेळा आपल्याला त्यांच्या काही चर्चेतून दिसून आलेलं होतं. मात्र त्यांनी ते स्पष्टपणे सांगून टाकलेलं नाही. मात्र आरक्षण द्यायचं असेल तर एकतर ओबीसी समाजामधून आरक्षण द्यावं लागेल, नसेल तर एकतर संविधानामध्ये बदल करावा लागेल. तोही बदल करणं तितकं सोपं नाही. त्यामुळे आता मग हे जर आरक्षण दिलं तर एकतर ओबीसी समाजामधूनच जास्त प्रमाणात देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओबीसी समाजामधून जर आरक्षण द्यायचं झालं तर मग छगन भुजबळ वाटेवरती आडवे येत आहेत. याच्यामुळे कुठेतरी हे आरक्षण पुन्हा देण्याचा मुद्दा थांबू शकतो किंवा असा प्लॅन हा राज्य सरकारचाही असू शकतो. एकतर ओबीसी समाजामधून आरक्षण द्यायचा एक गाजावाजा करायचा आणि नंतर पुढे छगन भुजबळांना पुढे करायचा आणि हे आरक्षण हाणून पाडायचं असाही प्लॅन राज्य सरकारचा असू शकतो. आरक्षण द्यायचं असेल तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधानाने दिलेल्या 50%च्या मर्यादेचा विचार करणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालय याच्यावरती काय म्हणतंय, सर्वोच्च न्यायालय याच्यावरती कशा पद्धतीने डिसिजन घेण्याच्या एक सूचना देत आहे किंवा हे आरक्षण द्यायचं असेल तर कशा पद्धतीने आरक्षण आपण देऊ मग ते टिकेल. आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधानाची एक बाजू समजून घेणं गरजेचं आहे, सर्वोच्च न्यायालयाची दुसरी बाजू समजून घेणं गरजेचं आहे. मगच याच्यावरती कुठेतरी एक मार्ग निघू शकतो. याच्यावरती आता नेमकं पुढील काळामध्ये काय सरकार निर्णय घेणार आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीने जरांगे पाटील आरक्षणासाठी तडपडत आहेत ही त्यांचाही एक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांनाही वाटत आहे की ज्या पद्धतीने इतरांना आरक्षण आहे ते आरक्षण आमच्याही लेकरांना मिळावं आणि त्याचबरोबर आमचीही लेकरं कुठेतरी चांगल्या कामावरती लागावी असं जरांगे पाटीलही म्हणत आहेत. मात्र याच्यावरती सध्या आता नेमकं राज्य सरकार असो किंवा सर्वोच्च न्यायालय आणि संविधान या 3 गोष्टीवरती सध्या महत्त्वाचा पाया अवलंबून आहे आणि केंद्र सरकारचाही यात महत्त्वाचा वाटा आहेच. मग येणाऱ्या काळामध्ये निवडणुकापूर्वी जर हे निर्णय द्यायचा असेल तर निवडणुकीपूर्वी निर्णय होईलच. तर निवडणुकीनंतर जर निर्णय घ्यायचा झाला तर हे आरक्षणाचा मुद्दा अजून लांबू शकतो. आणि ज्या पद्धतीने जरांगे पाटलांचं सातत्याने उपोषण किंवा आंदोलन सुरू आहे हे असंच राहू शकतं. मग पुढचा जर विचार आपण पाहिला तर आरक्षण द्यायचं असेल तर मग द्यायचं कसं या 3 गोष्टीचा विचार पहिला करणं गरजेचं आहे. त्यानंतर कुठेतरी महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळेल ही आशा आपल्याला बाळगता येईल. अन्यथा अशा जर पद्धतीचं ओबीसीमधून आरक्षण द्यायचं आणि पुढे कुठेतरी छगन भुजबळ यांनाच पुढे करायचं असं जर होत राहिलं तर कुठेतरी हा डाव राज्य सरकारचाच आहे असं सध्या आपल्याला वाटून किंवा दिसून याच्यामधून आपल्याला येत आहे. याच्यावरती आपल्याला काय वाटतंय आपलंही मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आरक्षण द्यायचं असेल तर राज्य सरकारने नेमका कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्या विचारासोबत तो विचार खरंच त्या विचाराचा काहीतरी फायदा आरक्षणावरती झाला पाहिजे असाही एक बाजू आपली असणं गरजेचं आहे. याच्यावरती आपल्याला काय वाटतंय, कशा पद्धतीने राज्य सरकारनं याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालय याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे. खरंच जरांगे पाटील जे करतायत ते त्यांच्या समाजासाठी तरी योग्य आहेच, पण येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार नेमकं ॲक्शन घेणार आहे का अशा पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र देऊ, असं करू तसं करू म्हणून हा विषय मिटवण्याच्या मार्गावरती आहे. हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. याच्यावरती आपल्याला काय वाटतंय आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि महाराष्ट्र माझावरती पहिल्यांदा आला असेल तर महाराष्ट्र माझाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब ही करायला विसरू नका. धन्यवाद.